काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि नवनियुक्त खासदार यांची आज मुंबईमध्ये बैठक होते आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला आता उपस्थित राहणार आहेत। दादरच्या टिळक भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, लोकसभेत निवडणुकीचा निकाल लागला, त्यानंतर या निकालात काँग्रेसला घवघवीत असं यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर जे नवनियुक्त खासदार आहेत त्यांची आज मुंबईमध्ये बैठक होते आहे। काँग्रेसचे प्रमुख नेते आणि नवनियुक्त खासदारांची बैठक होणार आहे आणि यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय काँग्रेसला घवघवीत असं यश मिळालेलं होतं, त्यानंतर ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। नेमकं काय घडू शकतं या बैठकीत? गौरी, आज जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या मुख्य जे कार्यालय आहे दादर सेंटर 2 त्या ठिकाणी ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, त्याचबरोबर प्रभारी रमेश चेन्नीथला असतील आणि प्रमुख जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते। आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसने काम केलेलं आहे आणि त्यानंतर जी नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना एकत्र घेऊन ही बैठक पार पडते। या बैठकीत भूमिका मांडली जाईल, त्याचबरोबर कशा प्रकारे पुढे काम करायचं आहे, कोणत्या मुद्द्यांवर घेऊन काम करायचं यावर प्रामुख्याने चर्चा या बैठकीत केली जाईल। आणि त्याचबरोबर आता प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रभारी म्हणून दोन्ही जे नेते आहेत ते काँग्रेसच्या या नवनिर्वाचित खासदारांना काय मार्गदर्शन करतायत ते देखील या बैठकीत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज ही बैठक जी आहे ती दुपारी पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो, नक्कीच धनंजय, या बैठकीत नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। काँग्रेसच्या कोटातून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज जे नवनियुक्त काँग्रेसचे खासदार आहेत त्यांची बैठक होते आहे।